सर्वप्रथम सर्वांना जय सियाराम. सकाळचं वातावरण बघू शकताय तुम्ही, एकदम शांत आणि छान. सगळीकडे कशा पक्ष्यांचा आवाजच आहे. आणि आज न धारा काढायला जरा उशीरच झालेला होता. 6 वाजून 10 मिनटं झाले होते उठायला, म्हणजे की 6 वाजले होते. शेतातल्या लाईटीचा आठवडा आहेत ना, खूपच डेंजर येतात ते काही वेळेस ना. 10ला येते ती पहाटे 5ला जाते, म्हणजे संध्याकाळी 10ला यायची आणि पहाटे 5ला जायची. मोटर बंद करण्यासाठी होंडा जागं राहावं लागतं, कारण मोटर जर रिकाम्या चालल्या ना तर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी निघायच्या अगोदर थोडं पाणी आहे तोपर्यंत बंद करायला पाणी जातं विहिरीतलं, आणि 5 तासानंतर परत रिकाम्याच मोटरा फिरतात. एकदा झोपी गेलं का कसं म्हणजे जाग येत नाही, त्यामुळे सतत जागं राहावं लागतं. पाणी निघलंय का हे बघावं लागतं, आणि त्याच्यामुळे एवढा उशीर झालेला होता. एक 4 ते 5 तास आपल्या विहिरीतली पाणी जातात. परत मोटर 2-3 विहिरीवरच्या बंद करायच्या. मी मशीनवरती 8-9 गाईंच्या धारा काढलेल्या आहेत, आणि त्यांनी 4 गाईच्या धारा या हातावर काढलेल्या आहेत. जरा थोडं दूध देतात, म्हणजे आटत आल्यात त्याच्यामुळे. आणि आपली ज्वारीही काढून झालेली आहे. वरच्या ज्वारी काढून टाकली की डुकरांचा खूप त्रास होतो, आणि आयती कणसं खायला म्हणजे आता तर त्यांना चिपाड लोळवायचीच गरज नाही, डायरेक्ट आयतच पेंडीला व शेजण खात बसायचं. आणि हे आहेत बघा भोंगे, ह्याच्यात कुत्र्यांच्या मुगण्याचा आवाज रेकॉर्डिंग करून ठेवलेला असतो, आणि ते एकदा